सुट्ट्यांमध्ये फिरायचा प्लॅन करताय आणि जवळच्या जवळ तुम्हाला एखादं लोकेशन हवंय जिथे तुम्ही चांगलं फिरू शकता, एन्जॉय करू शकता, सगळ्या गोष्टी एकत्रित हव्या, तर कुठेही लांब जाऊ नका. कर्जत स्टेशन पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती असलेलं एनडी फार्म अँड ॲग्रो टुरिझम तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे गावचा अनुभव येईल आणि हे मी का बोलते यासाठी तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे पूर्ण रिसॉर्ट. तुम्ही नक्कीच म्हणाल की एखाद्या गावात आलोय. सो चला दाखवते. इथून पूर्णपणे या रिसॉर्टची सुरुवात होते. हे जे बघताय ना इकडे, हे गार्डन आहे, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहे छोटंसं. बघू शकता तुम्ही, इथे लहान मुलं खेळू शकतात. आणि ही जस्ट एंट्री आहे एनडी फार्मची. एनडी रिसॉर्ट बघू शकता. हे समोरच जे दिसते ते रेस्टॉरंट आहे. इथे बुफे सिस्टम देखील ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी इथला पूर्ण एरिया दाखवते, परिसर कसा आहे. समोरच जे बघताय ना, पूर्ण आपण गावाकडे जी बैलगाडी बघतो ते त्यांनी थीम ठेवलं. इतकी सुंदर थीम आहे, जे सगळ्यात जास्त मला आवडली. म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला गावी आल्याचा अनुभव येईल. कारण इथे ही जी झाडं बघताय ना, सगळी म्हणजे गावाकडे जी झाडं असतात, आंबा, काजू, चिकू, फणस, संत्र, मोसंबी, लिंबू, ही सगळी झाडं जी लावलेली आहेत ना, हे पूर्ण ॲग्रो टुरिझम त्यांनी जे केलं आहे हे पूर्ण गावचं आहे. इतकं छान आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. तुम्हाला मी काही फ्रूट्स पण दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की मी गावचा अनुभव काय येईल म्हटलं. हे बघा, हे चिकूचं झाड आहे. इथे पूर्णतः चिकू आलेले आहेत, हे बघा, आणि इतके जास्त आलेले आहेत. आणि अजून एक तुम्हाला स्पेशल वॉर्निंग देते की इथल्या कोणत्याही झाडावरून फळं वगैरे तोडायची नाहीत. 1000 रुपये दंड आहे. त्यामुळे इथे तुम्ही फिरायला येताय, स्टे करायला येतं, तर याची खबरदारी नक्की घ्या. म्हणून तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगून ठेवते. आणि हे बघा, हे मोसंबी आहे, मोसंबीचं झाड. इतके मोसंबी लागलेले आहेत. हे पूर्ण इथं त्यांनी खूप झाडं लावलेली आहेत. म्हणजे पूर्ण ॲग्रो टुरिझम एका ठिकाणी आल्यानंतर इतकं सगळं मिळतंय, खूप भारी ना. चला आता तुम्हाला इथला बाकीचा एरिया देखील दाखवते. हे आहे इथलं रेस्टॉरंट. म्हणजे इथे बुफे सिस्टम आहे. तुम्ही कितीही लोक जरी आलात, बघू शकता तुम्ही, खूप मोठं रिसॉर्ट आहे. इथे तुम्हाला बुफे सिस्टम आहे, जेणेकरून तुम्ही इथे मस्तपैकी जेवू शकता. अजून एक्स्ट्रा पर्सन असाल तर तुम्ही इथे बसू शकता. आणि स्पेशली हे इथे बसण्यासाठी यासाठी दिले कारण संध्याकाळी खूप मस्त अशी इथे शेकोटी पेटवली जाते. किती भारी ना, पूर्ण गावचं फिलिंग येतं आहे ना. आता सगळ्यात मेन, इथे खूप सुंदर असं सेल्फी पॉईंट आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला जर कुठे कचरा टाकायचा असेल तर इथे त्यांनी खूप छान सिस्टमॅटिक यूज मी असं दिलेलं आहे. आणि तेही एकदम खूप नक्षीदार आहे सगळं. म्हणजे तुम्ही बघू शकता, वाव, हे इतके मस्त कोंबडे, म्हणजे वाटते ना तुम्हाला गावात आल्यासारखं. पूर्ण गावचंच आहे. आता तुम्हाला मी इथला स्विमिंग पूल एरिया दाखवते. कारण प्रत्येकाला फिरायला आल्यानंतर स्विमिंग पूल कसं असतं हे बघायचं असतं. सो हा इतका मोठा, म्हणजे ते लहान मुलांसाठी आणि हे मोठ्या माणसांसाठी असा हा स्विमिंग पूल आहे. तिथे समोर रेनी डान्स आहे. इथे कॉमन वॉशरूम्स आहेत, लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी कॉमन वॉशरूम आहेत. सो हे आय लव एनडी रिसॉर्ट. मला तर खूप जास्त आवडलं आहे, तुम्हालाही आवडलं असणार. आणि आत्ता सगळ्यात मेन म्हणजे स्टे कसे असतात, राहायचं कसं असतं हे तुम्हाला पाहायचं असेल ना. सो तुम्हाला मी आता, हे स्टेकेशन आहे, इथे तुम्ही राहू शकता. तर इथे हे रूम आतून कसे आहेत हे देखील तुम्हाला मी दाखवते तिकडे गेल्यानंतर. पण हा पूर्ण व्ह्यू बघून घ्या. इतका मोठा आहे आणि इतका सुंदर आहे ना, म्हणजे तुमचं वॅकेशन अगदी भारी होऊन जाईल तुम्ही इथे येताय तर. स्विमिंग पूलच्या बरोबर जस्ट बाजूला इथे रेनी डान्स आहे. म्हणजे तुम्हाला इथे चिल करायचं, इथे चिल करू शकता. फुल गोवावाली फिलिंग बघायची आहे तर इथे मस्तपैकी झोपून तुम्ही चिल, एकदम चिल. कारण का समोर मस्तपैकी हे असे गार्डन आहेत आणि गार्डनच्या इथेच पूर्ण तुम्हाला चिल करण्यासाठी हे गोवावाले बीच पे एक नंबर रिलॅक्सेशन करण्यासाठी ही चेअर आहे, स्लीपिंग चेअर. आणि तिकडे मस्तपैकी स्विमिंग पूल आणि आपल्याला समोरच दिसत आहे या सगळ्या ॲम्युनिटी एका ठिकाणी आहेत. खूप भारी ना. स्विमिंग पूल पण खूप जास्त मोठा आहे आणि लेंथ पण खूप जास्त आहे. हाईट आणि विड्थ दोन्ही सुद्धा एकदम ओके मध्ये आहेत.
हा पूर्ण एरिया तुम्ही बघताय, इथे मस्तपैकी कॉटेजेस आहेत. म्हणजे या रिसॉर्टला आल्यानंतर तुम्हाला या कॉटेजेसमध्ये राहता येईल. हे बाहेरून इतके सुंदर दिसत, इमॅजिन करा आतून किती भारी फील येत असेल, कारण पूर्ण आजूबाजूला कोकणासारखी सगळी घरं, म्हणजे गावामध्ये आल्याचं पूर्णपणे आनंद घेता येईल तुम्हाला. आणि सोबत इथे सुंदर रूम्स. चला आता मी तुम्हाला रूम्स दाखवायचे राहिले तेही दाखवते. आता आपण इथल्या रूम बघणार आहोत. प्रत्येक रूमला वायफाय आहे आणि इथे ID पासवर्ड दिलेला आहे. तर ही आहे फायनली रूम. म्हणजे एका वेळेस तुम्ही इतके लोक राहू शकता. बघताय तुम्ही बाहेर मस्त असे झाडं आहेत, ती बघ जास्वंदीचं झाड आहे. इथे सगळ्या ॲम्युनिटी आहेत. ऑलरेडी पाणी आपल्याला ठेवलेलं असतं गरम पाण्यासाठी, गरम पाणी आहे, फ्रीज आहे, सगळ्या ॲम्युनिटीज रूममध्ये आहेत. इतका मोठा हा फार्म आहे ना, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुला कसं वाटला हा फार्म? नोव्हेंबरमध्ये आम्ही शूट करतोय, तर लग्नाचा सध्या सीझन आहे. तुम्ही हळदीसाठी हा बेस्ट प्लॅन, म्हणजे बेस्ट असं लोकेशन आहे की हळदी प्लस पार्टी वगैरे सगळ्या गोष्टी. येस, जसं की तुम्ही बघितलं असेल, हा इतका मोठा प्लेस आहे की इथे तुम्हाला हळदी, अजून कुठलेही तुम्हाला ओकेशन तुमचे सेलिब्रेट करायचे तर त्यासाठी हे खरंच खूप बेस्ट प्लेस आहे. मला इथे आल्यानंतर सगळ्यात जे जास्त आवडलं ना ते दाखवते ही बैलगाडी पाठीमागे जी आहे. मला माझ्या गावी कोकणात गेल्यासारखंच वाटलं आणि पूर्ण कोकणासारखंच त्यांनी सगळं काही केलेलं आहे. इकडे खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही इथे आवर्जून फिरायला या, हे माझं म्हणजे पर्सनली इच्छा आहे. मला जास्त आवडलं, तुम्हालाही आवडलं असणार. त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि ॲड्रेस तर देतेच आहे. सो लवकरात लवकर इकडे व्हिजिट करा, तुमचं वेकेशनमध्ये इकडे येऊन एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.